नमस्कार. आपल्या मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये पुन्हा एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. त्यासाठी आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी हे माझं स्पोकन अकॅडमी चॅनल सर्वांनी लाईक करून शेअर करून यासाठी आपल्याला कमेंट पण करायचे आहेत आणि दररोज आपणास असेच वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओज वेगवेगळ्या टॉपिकवर आपल्या विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये मी दररोज एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामधलाच हा एक व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये आज आपण एक वेगळा टॉपिक घेतलेला आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे समान उच्चार असलेले परंतु वेगळा अर्थ असलेले शब्द, जे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या लिखाणामध्ये किंवा आपल्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतात आणि आपल्याला ते कन्फ्यूज करतात, म्हणजे आपल्याला गोंधळात टाकतात. जे गोंधळात टाकणारे शब्द आहेत आपल्याला कसं वाटतं त्यांचा उच्चार सारखा आहे, त्याचा उच्चार सारखा आहे परंतु अर्थ वेगळा आहे आणि स्पेलिंग पण त्याची वेगळी आहे. मग असं का होतं? इंग्लिशमध्ये अशी किती शब्द आहेत बरं की जे आपल्याला कन्फ्यूज करतात. मग ती आपण कशी टॅकल करावी, कशी सोडवावी किंवा ती कशी लक्षात ठेवावी, ते आपल्या डोक्यामध्ये कशी साठवून ठेवावी यासाठी एक आपली ट्रिक्स आहे आणि त्या ट्रिक प्रमाणे आपल्याला हे शब्द शोधायचे आहेत. पहिला शब्द आहे राईट. तर राईट RIGHT, राईट म्हणजे बरोबर, किंवा आपण गाडी चालवत असताना आपण तो राईट कडे टर्न मारा, राईट कडे वळा, म्हणजे राईट या शब्दाचा अर्थ होतो बरोबर आणि त्याचाच एक आणखी एक अर्थ होतो उजवा हात किंवा उजवीकडे वळा, राईट RIGHT, राईट. पण या ठिकाणी दुसरा शब्द आहे WRITE, राईट म्हणजे लिहिणे. या दोन शब्दामध्ये मित्रांनो राईट आणि राईट उच्चार सारखा वाटतो परंतु स्पेलिंग मध्ये पूर्णतः बदल आहे. त्यानंतर या अर्थामध्ये पण पूर्णतः बदल आहे. RIGHT राईट म्हणजे बरोबर किंवा उजवा, तर WRITE राईट म्हणजे लिहिणे. आपण जी वहीवर लिहिण्याची क्रिया करतो किंवा फळ्यावर लिहिण्याची क्रिया करतो त्याला WRITE राईट म्हणजे लिहिणे असं संबोधतात. चला असा दुसरा एक शब्द पाहू आपण, HILL, हिल म्हणजे टेकडी. आपण आपल्या गावाकडे किंवा शहरामध्ये आपण उंच उंच टेकड्या पाहतो किंवा उंच उंच असे डोंगर पाहतो, तर त्याला HILL, हिल म्हणजे टेकडी म्हणतो. आपण कुठे फिरायला गेलो सांगतो आम्ही संध्याकाळी टेकडीवर फिरायला गेलो होतो, तिथे झाडं होती, झुडपं होती, छोटे छोटे पक्षी होती, असं आपण सहज बोलतो. तसं HILL, हिल म्हणजे टेकडी. मग हिल आणि दुसरे हिल म्हणजे काय, ते HEEL, हिल म्हणजे टाच. आपण प्रत्येकांना हिल म्हणजे टाच हे आपण सहज पाहू शकतो. पायाच्या म्हणजे पायाचा पंजा असतो, पंजाच्या पाठीमागचा जो हिस्सा असतो त्याला आपण टाच म्हणतो आणि आपण ज्याच्यावर उभा राहतो चालतो ती टाच. HEEL, हिल म्हणजे आपल्या पायाचा एक पार्ट आहे तो म्हणजे टाच. म्हणजे दोन्ही मध्ये बदल काय आहे, तर HILL आणि HEEL, हिल हिल. पहिली हिल म्हणजे टेकडी आणि दुसरं हिल म्हणजे टाच. चला पुढला शब्द शिकूया. SON, सन म्हणजे मुलगा. SON, सन म्हणजे मुलगा आणि SUN, सन म्हणजे सूर्य. जे की पूर्व दिशेला सकाळी सकाळी उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो, तो म्हणजे सन म्हणजे सूर्य आणि सन म्हणजे आपला स्वतःचा मुलगा. दुसरा शब्द शिकूया मित्रांनो, SEEC म्हणजे पाहणे. आपण जी पाहण्याची क्रिया करतो डोळ्यांद्वारे त्याला आपण SEEC म्हणजे पाहणे असं त्याचा अर्थ होतो. आणि दुसरा एक शब्द आहे SEAC म्हणजे समुद्र. आपण समुद्रावर बऱ्याच वेळा फिरायला गेलो असेल त्याला सी शोर म्हणतो, समुद्र किनारा, पण इथे SEAC म्हणजे समुद्र आणि SEEC म्हणजे पाहणे. तिसरा शब्द आहे आपला NO, नो म्हणजे नाही. आपण एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्यानं विचारलं डू यू लाईक ऍपल, नो आय डोंट लाईक. नो म्हणजे नाही, नको, मला ते आवडत नाही आणि आपण त्याला नकार देतो, म्हणजेच NO, नो म्हणजे नाही, नको, मला नाही पाहिजे. आय डोंट नो, मला माहित नाही. आय डोंट लाईक, मला आवडत नाही. नो, NO, नो म्हणजे नाही. आणि त्याच अर्थाचा पण स्पेलिंग वेगळा असलेला शब्द
KNOW हा शेवटचा शब्द आहे. KNOW नो म्हणजे माहीत असणे. बरं इथं मग आपण सहज प्रश्न विचारू शकता तुम्ही की सर इथे KNOW आहे तर मग के चा उच्चार का होत नाही, तर के चा उच्चार नो व्हायला पाहिजे. परंतु मित्रांनो हा एक नियम आहे इंग्लिशमध्ये की काही काही शब्दांचा म्हणजे सुरुवातीचं अक्षर हे सायलेंट असतं. सायलेंट म्हणजे लिहिताना लिहायचं असतं, परंतु उच्चार करत असताना त्याला सायलेंट लेटर म्हणतात. म्हणजे ते शब्द त्या अक्षराचा उच्चार करायचा नसतो. तर कसा करायचा असतो? NOW नो फक्त एवढा. परंतु आणखीन एक मुलांना कन्फ्युज होतं की NOW चा उच्चार तसं नाऊ होतो नाही, परंतु इथे इंग्लिशच्या नियमाप्रमाणे KNOW या शब्दाचा उच्चार नो असाच होतो. ही अशी वेगवेगळी शब्द असतात जी शब्द आपल्याला वारंवार कन्फ्युज करतात, गोंधळात टाकतात आणि मग आपण आपलं थोडंसं गोंधळाची स्थिती निर्माण होते आणि ह्याला काय म्हणावं तर त्याला काय म्हणावं, मग त्याचा उच्चार कसा करावा यासाठी आपल्याला ही शब्द आहेत ही डेली आपल्या दैनंदिन जीवनात वापर करावे लागतील. दैनंदिन जीवनामध्ये यांचं स्पेलिंग आपल्याला पाठ करावं लागेल, त्याचा उच्चार पाठ करावा लागेल आणि त्याचा अर्थ सुद्धा पाठ करावा लागेल. नाही तर परीक्षेमध्ये किंवा आपल्याला सहज कुठेतरी स्पोकन इंग्लिश मध्ये बोलत असताना कुठला शब्द कुठे वापरावा किंवा लिहिताना सर्वात जास्त गोंधळ होतो यांचा. हिल आहे का हिल आहे, सन आहे का सन आहे, SON आहे का SUN आहे, अशी वेगवेगळी गोंधळात टाकणारे शब्द असतात. मग इथं KNOW नो माहीत असणे होतो आणि NOW नो म्हणजे नाही असा त्याचा उच्चार होतो. तर मित्रांनो आपल्याला ही एवढी शब्द नाही, तर जसं की आणखीन एक शब्द आहे आपण याला बऱ्याच वेळा म्हणतो BY बाय म्हणजे आपण एकमेकाला भेटलो आणि ज्यावेळेस आपण दोघं वेगवेगळे होतो किंवा मित्र आपण वेगवेगळे होतो त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो बाय, सी यू, BY बाय म्हणजे टाटा करणे किंवा त्याला हातवारे करणे. आणि BUY बाय या शब्दाचा अर्थ होतो विकत घेणे. मग आपण मित्र मैत्रिणी किंवा आपले नातेवाईक, आपले आई वडील, आपले मित्र ज्यावेळेस भेटून वेगवेगळे विभक्त होतात त्यावेळेला आपण काय म्हणतो बाय, तर तिथं BY हा शब्द वापरावा लागतो. आणि ज्यावेळेस आपण बाजारात जातो किंवा आपण एखाद्या मोबाईल शॉपीत जातो किंवा आपण भाजी मंडईत जातो आणि तिथून ज्या काही वस्तू खरेदी करतो त्याला बाय हा शब्द वापरतात. असे लाखो शब्द असतील डिक्शनरीमध्ये, परंतु आपण इथे 5-10 उदाहरण दाखल तुम्हाला घेतलेले आहेत. अशीच शब्द तुम्हाला दररोज शोधायचीत, पुस्तकातून वाचायचीत, वेगळ्या वहीमध्ये काढायचीत आणि मला आणून दाखवायची, जेणेकरून मी तुम्हाला त्यांचा स्पेलिंग, त्यांचा उच्चार आणि त्याचा अर्थ असं आपण व्यवस्थित लिहून घेऊ, त्याचं पाठांतर करू आणि आपली व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करू. कारण की आपल्याला शब्दसंपत्तीवरच पूर्ण इंग्लिश डिपेंड आहे. कारण की जर आपल्याकडे शब्दसंपत्ती नसेल तर आपण इंग्लिश बोलू शकत नाही, इंग्लिश लिहू शकत नाही आणि आपल्याला एखाद्यानं जर बोललं तर ते आपल्याला समजणार नाही. सो आय एम टॉकिंग अबाउट द सिमिलर utterance, but there are different type of that's meaning, that spellings is very different. So we should know that how to tackle these words, how to memorize in your life, how to put in your mind. That is the tackle, that is the trick, how to write and then how to tackle in your mind, how to put in your mind. That is our main aim, because when we write in the question paper, in the answer sheet, then we should come to know that what is the difference between these words. So first of all we enhance our vocabulary power, then we can write, we can identify what is the difference between write, hill and hill, sun and sun, see and see, no and no. These are the some examples for you, but in our daily life we should draw a lots of words from dictionary, then our notebook, and we should try to make a separate notebook for these words, so we will be built up a lots of words in our life, and then we will become fluent in English, we will become a smart English speaker of English language. Thank you so much. Thank you.